मराठी पत्रकारितेत आधुनिक पाऊल रोवणाऱ्या झी अविरत इंटरनेट न्यूज चॅनलचे शानदार उद्घाटन डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय जाधव उपस्थित होते। संस्कृती, परंपरा, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, उद्योग, अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात मराठीची यशोपताका जगभरात फडकवणाऱ्या कर्तृत्ववान माणसाची आपल्या हक्काची झी अविरत इंटरनेट न्यूज नवी संकल्पना, नवे विचार, नवी आशा, नवी दिशा घेऊन प्रसारित होत आहे। या चॅनलला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती। झी अविरत चॅनलच्या अत्याधुनिक स्टुडिओचे उद्घाटन हे कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्या हस्ते पार पडले। उद्घाटन सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती। या निमित्त सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते। मान्यवरांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला। कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांचा झी अविरत न्यूज चॅनलचे संपादक संदीप सामंत आणि निर्माते संजय म्हात्रे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी चांगले व्यासपीठ निर्माण होईल अशा शुभेच्छा आयुक्त सोनावणे यांनी दिल्या। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पहिलं इंटरनेट चॅनल झी अविरत आज सुरू होतंय, याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो। मी या चॅनलचे सर्व जे अँकर्स, मालक, स्टुडिओमध्ये काम करणारे सगळे कर्मचारी यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। या चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होईल असा मला विश्वास वाटतो। पुढच्या काळामध्ये दसरा, दीपावली, ईद सारखे उत्सव येत आहेत। या काळात जनतेला मी महापालिका प्रशासनाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि या चॅनलचं कार्यक्षेत्र हे फक्त कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता ते राज्यभर आणि देशभर त्याचा विस्तार हो अशा सदिच्छा व्यक्त करतो। कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांचाही शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। अमेरिकेत असलेल्यांना डोंबिवलीत काय चाललंय याची माहिती चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे अशी अपेक्षा उपायुक्त जाधव यांनी व्यक्त केली। कल्याण डोंबिवली या भागातील पहिलं इंटरनेट चॅनल झी अविरत या चॅनलला मी मनापासून शुभेच्छा देतो। आजकालच्या इंटरनेटच्या जगामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की जग एकदम लहान होत चाललं आहे आणि माणसं आपलं घर सोडून नोकरीसाठी देशभर फिरत असतात, जगात फिरत असतात, परंतु त्यांची मातृभूमीशी आणि आपण जिथं राहतो तिथली नाळ कायम असते आणि ती नाळ जी आहे तिथं अमेरिकेत बसलेल्या एखाद्या डोंबिवलीकरांनासुद्धा आपल्या इथं काय चाललेलं आहे हे दाखवण्याचं काम मला वाटतं हे चॅनल चांगल्या प्रकारे करेल। टिळकांची निर्भीडता आणि येणाऱ्या लोकशाहीच्या म्हणजे आत्ता जी लोकशाही आहे याच्यातला चौथा खांब म्हणून जे काम करणारी जी निर्भीड पत्रकारिता आहे ती या माध्यमातून जोपासली जाऊन जगभर याचा प्रसार होईल आणि जगभरातल्या बातम्या इथल्या लोकांना जगात कुठेही असताना बघायला मिळतील अशी माझी या चॅनलकडनं अपेक्षा आहे आणि ती परिपूर्ण करण्यामध्ये या चॅनलचे मालक, चालक सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। पालिकेतील विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांचाही सत्कार करण्यात आला। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज झी अविरत हे वेब न्यूज साईट चालू होत आहे। मी सर्वात प्रथम मनापासून या साईटसाठी शुभेच्छा देतो। ही साईट चालू करण्यामागे जे आहेत संतोषी गायकवाड
आणि माझे मित्र सामंत हे अनुभवी आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेली पूर्ण टीम अनुभवी आहे. त्यामुळे हे चॅनल अगदी देशात जगभरात चांगलं नावलौकिक मिळेल याच्यात मला कुठेही संदेह नाही. आणि या माध्यमातून डोंबिवलीकरांना, कल्याणकरांना एक मोठा व्यासपीठ निर्माण झालेलं आहे. याच्या माध्यमातून सामाजिक ज्या समस्या आहेत त्यांच्यावरही प्रकाश पडला जाईल आणि या भागातील कलाकारांनाही हे एक व्यासपीठ आहे. मी मनापासून या चॅनलला आणि यांच्या जे सर्व संचालक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर या वेब चॅनलची प्रगती होत राहो अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. मुक्ता फिल्मचे सहाय्यक दिग्दर्शक निशित भाई यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला. स्थानिकांना आपले प्रश्न, समस्या मांडण्याची संधी या चॅनलच्या माध्यमातून निर्माण झाली आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राणे यांनी सांगितले. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये जी अविरत हे नवीन चॅनल सुरू झालेलं आहे. आतापर्यंत स्थानिक लोकांना आपले प्रश्न या चॅनलच्या माध्यमातून मांडता येत नव्हते, परंतु हे चॅनल इथं सुरू झालेलं आहे. त्यामुळे सर्व स्थानिक लोकांना, विशेषतः डोंबिवली भागातील लोकांना ही संधी उपलब्ध जी अविरतने करून दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या तर्फे मी या चॅनलला हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांची या चॅनलच्या मार्फत जास्तीत जास्त भरभराट होतो अशी सदिच्छा व्यक्त करतो. भारतीय पत्रकार संघ तसेच भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष चॅनलच्या पाठीशी असल्याची ग्वाही अध्यक्ष अण्णासाहेब देसाई यांनी दिली. अविरत चॅनलचं आज रीतसर उद्घाटन झालं आणि आज 6 सप्टेंबरला की एक डोंबिवलीमध्ये आणि आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक जी अविरत म्हणून चांगल्या प्रकारचा चॅनल आजपर्यंत प्रसिद्ध होता आणि प्रसिद्ध राहील असं वाटतं. भारतीय मजदूर संघ मुंबईचा अध्यक्ष म्हणून आणि भारतीय पत्रकार संघ जो महाराष्ट्राचा आपला अफिलेटेड तो भारतीय मजदूर संघ आहे, या संघटनेच्या वतीनं या अविरत चॅनलला आणि संदीप सावंतांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी या चॅनलसाठी लागणारी सर्व काही मदत असेल ती मदत पत्रकार संघ म्हणून आणि भारतीय मजदूर संघ म्हणून आम्ही नेहमी आपल्याला करू आणि या चॅनलचा चांगल्या प्रकारचा विकास व्हावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या सगळ्यांना अभिनंदन करतो. धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त के सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी जी अविरत वाहिनीस शुभेच्छा दिल्या. जी अविरत इंटरनेट न्यूज वृत्तवाहिनी हे जे आपले डोंबिवली शहरामध्ये आता नव्याने सुरू झालेली आहे, या न्यूज वाहिनीच्या संपादकाला आणि सर्व सदस्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. या निमित्ताने मी सर्व डोंबिवलीकरांना गणेश उत्सवाच्या आणि येणाऱ्या भावी काळातील दसरा, दिवाळी, नवरात्र उत्सव या सर्व सणांना पण माझ्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या जी अविरत इंटरनेट न्यूज वृत्तवाहिनी यांच्या भावी कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद. जी अविरत ही जी वेबसाईट सुरू केलेली आहे इंटरनेट न्यूजचे, यांना याच्यासाठी शुभेच्छा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे यांना हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या नवरात्र उत्सव आणि दिवाळी निमित्ताने सगळ्या जनतेला माझ्या शुभेच्छा. मी मंदा सुभाष पाटील, प्रभाग क्रमांक 100 नगरसेविका. माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे जी अविरत इंटरनेट न्यूज वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा. साऱ्या विश्वात भारतीय लोकशाहीचा संपूर्ण जगात गौरव केला जातो आणि या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता म्हटली जाते आणि या पत्रकारितेचं एक क्रांतिकारक पाऊल सामंत साहेब आणि गायकवाड यांच्या वतीनं उचललं गेलेलं आहे. त्यांना मला अतिशय मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत की येणाऱ्या काळात या जी अविरत या नेटवर्क न्यूजसाठी चॅनलसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जी अविरत चॅनलचं आज उद्घाटन झालेलं आहे
आणि या चॅनलच्या सर्व संचालक मंडळाला आणि कर्मचारी वृंदाला मानपाडा पोलीस ठाणेतर्फे माझ्या हार्दिक शुभेच्छा। या चॅनलच्या मार्फत नागरिकांना जास्तीत जास्त लवकर खऱ्या बातम्या मिळाव्यात आणि विश्वासार्हता या समाजामध्ये वाढावी यासाठी हा चॅनल सतत कार्यरत राहील असं मला विश्वास आहे। माझ्या पुन्हा एकदा शुभेच्छा डोंबिवलीतल्या प्रथम सुरू झालेल्या इंटरनेट चॅनलला। धन्यवाद। या ठिकाणी जी अविरत इंटरनेट न्यूज वृत्तवाहिनीला माझ्या हार्दिक शुभेच्छा। खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यामध्ये पहिली इंटरनेट वृत्तवाहिनी चालू होत आहे आणि सामंत आणि संतोष गायकवाड यांच्या मनामधल्या इच्छा होत्या त्या खऱ्या अर्थाने आज हृदयास आलेल्या आहेत आणि सगळ्यांना आपल्या घरी इंटरनेटवर सगळ्या बातम्या आणि वाहिनीच्या माध्यमातून आपल्या घरी बसून सगळं आपण पाहू शकतो। त्यामुळे सर्व या वृत्तवाहिनीच्या सर्व सदस्यांना आणि त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये या पुढच्या याच्यामध्ये त्यांना भरघोस यश मिळावं अशी सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जी अविरत ह्या इंटरनेट न्यूज चॅनलला ही जी वृत्तवाहिनी चालू झाली याला शिवसेना परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। यांच्याकडनं या डोंबिवली शहरामध्ये शहर विकासाच्या दृष्टीने जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने एक चांगलं व्यासपीठ डोंबिवलीकरांसाठी उपलब्ध होईल अशा या जी अविरत चॅनलला आमच्या शिवसेना परिवाराच्या वतीने शुभेच्छा। जी अविरत इंटरनेट चॅनलला शिवसेना परिवार आणि मित्र म्हणून आमच्या शुभेच्छा। त्यांनी हे डोंबिवलीत सुरू केलेलं त्यांचं पाऊल अजून एक पाऊल पुढे जाऊन जास्तीत जास्त त्यांची प्रगती व्हावी यासाठी शुभेच्छा। धन्यवाद। सी अविरत इंटरनेट बातमी माध्यमाला महिला आघाडी शिवसेना परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। जी अविरत या न्यूज चॅनलसाठी माझ्या डोंबिवली शहराचा आमदार म्हणून व भारतीय जनता पार्टीकडून हार्दिक शुभेच्छा। या चॅनल्सवरती होत असलेले प्रत्येक प्रक्षेपण हे अत्यंत चांगल्या प्रकारे प्रक्षेपण होतं। याचं कारण असं आहे की पूर्ण चॅनल हा डिजिटल चॅनल आहे आणि डोंबिवलीतील सर्व युवकांनी मिळून केलेला हा चॅनल, त्यामुळे याला एक वैशिष्ट्यपूर्ण असं एक स्थान आहे आणि म्हणून या शहराचा आमदार म्हणून नक्कीच मी या सर्व तरुणांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि डोंबिवलीतील सर्व नागरिकांना दिवाळी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा। समाजाला एक चांगली दिशा मिळवून द्यावी अशी माझी इच्छा आहे आणि ती सर्व ते पूर्ण करतील अशी माझी अपेक्षा आहे। त्यांना त्यांच्या पुढील सर्व कार्यक्रमांना माझ्या VR गुजराती उपप्रादेशिक परिवहन अधिकारीतर्फे माझ्या हार्दिक शुभेच्छा। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो परिणामांचा विचार करतो तो क्रांती घडवू शकत नाही, कारण एखाद्याच्या जीवनात सगळ्याच गोष्टी सहजासहजी मिळत नाही। असं असताना सुद्धा साहस करून परिणामाचा विचार न करता जो काहीतरी बदल घडवण्याचा प्रयत्न करतो त्याला यश मिळतं। सामर्थ्य आहे चळवळीचे जो करेल तयाचे, परंतु तिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। तुमचा जर हेतू चांगला असेल तर परमेश्वर तुम्हाला नक्कीच मदत करतं, सहाय्य करतं। डोंबिवली पश्चिममध्ये जे साहस केलेलं आहे, सगळ्या गोष्टी काही नसताना सुद्धा
जो इथे प्रयत्न चालू आहे त्याचं मी निश्चितपणे कौतुक करतो. आणि म्हणून आज जी अविरत इंटरनेट वृत्तवाहिनी आहे तिला मी माझ्या पक्षातर्फे आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबातर्फे माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. अशीच पुढे वाटचाल वृद्धिगत व्हावी अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जी इंटरनेट चॅनलला माझ्या हार्दिक शुभेच्छा. तसेच जी इंटरनेटमधून जगभरात याची प्रचिती होईलच आणि आता आगामी दिवाळी, दसरा व नवरात्रीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. कल्याण डोंबिवलीमध्ये जी अविरत इंटरनेट न्यूज या वृत्तवाहिनीला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. येणारी दिवाळी, येणारी दसरा सगळ्यांना सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं अशा माझ्या शुभेच्छा आहेत.